नमस्कार, मी भाग्यश्री. माझ्या टॉप मराठी शिवणकलामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण या ठिकाणी हे वर्कचं ब्लाऊज घेतलेलं आहे, याची आपण कटिंग पाहणार आहोत, तेही अतिशय सविस्तर पद्धतीने. तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला याची कटिंग कशी केलेली आहे ते अगदी व्यवस्थित समजून जाईल. आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तुमचं लाईक अतिशय महत्त्वाचं असतं, त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करायचं. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर या ठिकाणी मी हे 1 मीटर अस्तर आणलेलं आहे, ताग्यामधलं कट करून आपल्याला लांबाही करायची आहे. हे जे ब्लाऊज आहे ते बोटनेक कट करायचं आहे आणि समोरचा भाग जो आहे तो आपण प्रिन्स कट करणार आहोत आणि पाठी मागून हुक करणार आहोत. अतिशय सविस्तर पद्धतीने आपण याची कटिंग पाहणार आहोत. पूर्ण व्हिडिओ पहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सगळ्यात अगोदर मापे जे असतात ते आपल्याला अस्तरवरती घ्यायचे असतात. लांब बाहीसाठी आपल्याला 1 मीटर अस्तर लागतं, त्यामुळे ताग्यातलंच कट करून आणायचं. इकडचा हा खुला भाग आहे आणि ज्या साईडने आपण बसतो त्या साईडने हा जॉईंट भाग आहे. जॉईंट भागातून आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची आहे. तर या ठिकाणी माझ्याकडे मापाचं ब्लाऊज आहे, त्याच्यावरून आपण उंची पाहूयात. हे माझ्या कस्टमरचं ब्लाऊज आहे. अशा पद्धतीने आपल्याला उंची पाहिजे आहे शोल्डर पासून कमरेच्या भागापर्यंत. तर या ठिकाणी जी उंची आलेली आहे 13 इंच आहे. तर आपल्याला 13 इंच घ्यायचं नाही, तर त्यामध्ये 1 इंच वाढवायचं आहे, म्हणजे 14 इंच. या ठिकाणी मी 14 इंचावरती एक टिक करून घेत आहे. तर आता आपण ब्लाऊजची रुंदी पाहूया. तर रुंदी जी आहे ती आपल्याला समोरच्या साईडनी मोजायची असते. उंची पाठीमागच्या साईडनी आणि रुंदी समोरच्या साईडनी मोजायची कधीही. आणि रुंदी या हुकाच्या साईडनी मोजायची, ज्या साईडला आपण हुक लावतो त्या साईडनी मोजायची असते. तर या ठिकाणी रुंदी जी आलेली आहे ती आपली 8 इंच आलेली आहे. या काखेच्या शिलाईपर्यंत आपल्याला रुंदी मोजायची असते. 8 इंच आहे, म्हणजे आपलं हे जे ब्लाऊज आहे ते 32 साईजचं आहे. 32चा आपल्याला चौथा भाग करायचा आहे, म्हणजे 8 इंच. आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिनसाठी आपल्याला 2 इंच घ्यायचं असतं. तुम्ही 2 इंच घ्या, 1.5 इंच घ्या, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तर या ठिकाणी आता आपण एक बॉक्स तयार करून घेऊयात. कधीही रेषा ओढत असताना स्केलचा वापर करा. तर अशा पद्धतीने या ठिकाणी एक बॉक्स झालेला आहे. तर या ठिकाणी आपण पाठीमागचा भाग कट करत आहोत. तर आता आपण शोल्डर घेऊयात. तर हे बोटनेकचं ब्लाऊज आहे, त्यामुळे या ठिकाणी शोल्डर येतं. तर 32 साईजचं आपलं शोल्डर येतं 6 इंच. ह्या ठिकाणी ही जी माप घेत आहे ती मी चार्टनुसार घेत आहे. चार्टचाही व्हिडिओ आपण अगोदर तयार केलेला आहे, तो व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपण गळ्याची रुंदी घेणार आहोत 3.5 इंच. तुम्ही या ठिकाणी 4.25 इंचही घेऊ शकता. तर आता आपण पाठीमागील गळ्याची उंची घेऊयात. अगोदर आपण पाठीमागील गळ्याची उंची मोजून घेऊयात या मापाच्या ब्लाऊजवरून. तर या ठिकाणी उंची आहे 10 इंच. तर या ठिकाणी आपल्याला 10.5 इंच घ्यावे लागेल. खालच्याही साईडने आपला गळा 3.5 इंच आला पाहिजे. हा पाठीमागलचा गळा आपण मार्किंग करून घेऊया. तर या ठिकाणी वरच्या साईडचा जो बोटनेकचा गळा असतो तो तयार करायचा आहे. त्याची अगोदर आपण उंची घेऊया 3 इंच. इथून मार्किंग करून घ्यायची. आणि या वरच्या साईडच्या गळ्याला आता आपल्याला आकार द्यायचा आहे 1.25 इंचावरती. अशाच पद्धतीने तुम्ही स्टेप बाय स्टेप कटिंग करा, अगदी व्यवस्थित येतं ब्लाऊज. आणि इथून खालच्या साईडने आपल्याला गळा हा गोल करायचा आहे. तर या ठिकाणी गळ्याची जी उंची आहे ती मी थोडीशी कमी केलेली आहे. बोटनेकचा गळा आहे, जर आपण जास्तच घेतलं तर खूप मोठा दिसतो, त्यामुळे मी या ठिकाणी कमी केलेला आहे 1.25 इंच. तुम्ही पूर्ण ही गळा घेऊ शकता. तर आता आपण या ठिकाणी मुंढा घेऊयात. तर या ठिकाणी आपला मुंढा आहे तो 5.5 इंच. 5.5 इंच आणि या ठिकाणी 6 इंच अंतर आलं पाहिजे. जसं की आपण वरी शोल्डर 6 इंच घेतलं होतं, तसंच या ठिकाणी 6 इंच आलं पाहिजे. मुंढा आपण मार्किंग करून घेऊयात.
मुंड्याला आता आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे। तो गोलाकार 1.5 इंचावरती देऊन घ्यायचा। तर या ठिकाणी आपला हा पाठीमागलचा भाग जो आहे तो मार्किंग करून तयार आहे। हा पाठीमागलचा भाग आपण कट करून घेऊयात। बॅक हुक करायचा आहे। आपण नंतर शिवल्यानंतर इथून कट करून घेणार आहोत। तर आपला हा पाठीमागलचा भाग कट करून तयार आहे। तर आता आपण समोरचा भाग तयार करून घेऊयात। वरच्या साइडनी समोरचा भाग तयार करून घ्यायचा आहे। या ठिकाणी हा भाग अशा पद्धतीने ठेवायचा आणि या ठिकाणी खालच्या साइडनी अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे। समोरच्या भागासाठी पाठीमागलच्या भागासाठी एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं नाही, फक्त समोरच्या भागासाठी अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं। कारण समोरच्या भागासाठी शिलाई काम हे जास्त असतं, त्यामुळे समोरच्या भागासाठी अर्धा इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घ्यायचं। आणि हा जो पाठीमागलचा भाग आहे तो या ठिकाणी ठेवायचा। आणि आता आपला पाठीमागलचा भाग जसा आहे तसा आपण आता मार्किंग करून घेऊयात। आणि हा पाठीमागलचा भाग आपण काढून घेऊयात। आता आपण समोरील गळ्याची उंची घेऊयात। मापाच्या ब्लाउजून समोरील गळ्याची उंची पाहायची किती आहे ती। हे साधं ब्लाउज आहे, कटोरी ब्लाउज। तर या ठिकाणी उंची जी आलेली आहे ती 6 इंच आलेली आहे। तर आपण या ठिकाणी 6 इंच घेऊयात। हे बोटनेकचं ब्लाउज आहे आणि त्याचा गळा खूप मोठा होतो। अगोदरच गळ्याची रुंदी ही जास्त आहे, त्यामुळे गळ्याची उंची जी आहे ती कमीच घ्यायची। 6 इंच घेतलं तर आपला गळा शिवून 5.5 इंच तयार होतो। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त गळ्याची उंची करून घेऊ शकता। 3.5 इंचापासून तुम्ही 6-7 इंचापर्यंत बोटनेक ब्लाउज साठी समोरील गळ्याची उंची घेऊ शकता। समोरच्या गळ्याला आपण गोलाकार देऊन घेऊयात 1 इंचावरती। त्यानंतर या ठिकाणी मुंड्याला आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे। तर हा जो मुंडा आहे तो पाठीमागलचा आहे। तर कारण या ठिकाणी आपण पाठीमागलचा भाग ठेवून जशास तसा मार्किंग केल्यामुळे पाठीमागलचा मुंडा आलेला आहे। तर काय करायचं आहे, इथून खालच्या साइडने अर्धा इंच कमी करायचा आहे आणि समोरच्या मुंड्यासाठी गोलाकार देऊन घ्यायचा आहे। समोरचा जो मुंडा असतो तो आपला 1 इंचाचा असतो आणि पाठीमागलचा 1.5 इंचाचा असतो। त्यानंतर या ठिकाणी खालच्या साइडने प्रिन्स कटच्या टक्स पॉइंटची उंची आणि रुंदी घ्यायची आहे। तर रुंदी घ्यायची आहे आपल्याला टक्सची 3.5 इंच आणि टक्सची उंची घ्यायची आहे 4 इंच। तर इथून आपण टक्स मार्किंग करून घेऊयात। त्यानंतर इथून मुंड्यापर्यंत आपण प्रिन्स कटच्या कटोरीला गोलाकार देऊन घेऊयात। अशा पद्धतीने कटोरीला गोलाकार देऊन घ्यायचा आहे। या ठिकाणी हा जो गोलाकार दिलेला आहे तो बरोबर मुंड्याच्या आणि मार्जिनच्या सेंटरवरती आला पाहिजे। त्यानंतर खालच्या साइडनी आपण 1.5 इंचावरती एक टिक करून घेऊयात आणि या ठिकाणी 1.25-2 इंचावरती या ठिकाणी मार्किंग करून घ्यायची आहे आणि इथून पानाचा आकार देऊन घ्यायचा अशा पद्धतीने। त्यामुळे आपल्या प्रिन्स कटच्या कटोरीला पफ खूप मस्त येतो आणि खूप सुंदर येतं ब्लाउज अंगावरती। त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे अंतर घेतलेलं आहे ते आपल्याला कट करावं लागतं। त्यामुळे आपली प्रिन्स कटची जी कटोरी आहे ती लहान होते। त्यामुळे आपल्याला बाहेरच्या साइडनी जेवढं आपण या ठिकाणी अंतर घेतलेलं आहे तेवढंच बाहेरच्या साइडनी वाढवावं लागतं। त्यामुळे प्रिन्स कटची जी कटोरी आहे ती एकदम परफेक्ट अंगावरती बसते। तर या ठिकाणी मी बाहेरच्या साइडनी 1.5 इंच वाढवून घेणार आहे। तर या ठिकाणी आपण 1.5 इंच घेतलेला आहे, तसंच बाहेरच्या साइडनी 1.5 इंच घेऊयात। त्यामुळे ब्लाउज जे आहे ते अंगावरती एकदम परफेक्ट बसतं। अशा पद्धतीने बाहेरच्या साइडने आपल्याला 1.5 इंचावर टिक करून घेऊन मार्किंग करून घ्यायची आहे। वरच्या साइडने 1.5 इंच घ्यायचं आणि इथून मार्किंग करून घ्यायचं। तुम्ही एक वेळेस ट्राय करा, तुमचं ब्लाउज एकदम परफेक्ट येतं आणि प्रिन्स कटची जी कटोरी आहे ती चपटी होत नाही, फुगीर होते। त्यामुळे ब्लाउज अंगावरती एकदम परफेक्ट येतं, खूप मस्त दिसतं हे ब्लाउज। आणि हे जे ब्लाउज आहे ते आपल्याला बॅक हुक करायचं आहे। तर या ठिकाणी आपल्या समोरील भागाची मार्किंग तयार आहे। तर हा समोरचा भाग आपण कट करून घेऊयात। तर या ठिकाणी हा जो जॉइंट भाग आहे तो जॉइंट तसाच ठेवायचा आहे, कारण या ठिकाणी आपल्याला ब्लाउज जे आहे ते बॅक हुक करायचं आहे। त्यामुळे जर बॅक हुक करायचं नसेल तर जॉइंट कट करून घ्यायचा। तर हा जो समोरचा गळा आहे तुम्ही आत्ताच कट करणार नाही,
आपल्या ब्लाऊज पीसवरती डिझाईन आहे समोरच्या गळ्यासाठी, ती शिवून आपण नंतर एक्स्ट्रा अस्तरचा जो कपडा आहे तो कट करणार आहोत। तर या ठिकाणी आता आपण बाही कट करून घेऊयात। तर या ठिकाणी अस्तरचा जो एक्स्ट्रा कपडा आहे खालच्या साईडने तो मी कट करून घेत आहे। हा कपडा जो आहे तो आपल्याला शिवत असताना उपयोग येतो। तर यावरच्या साईडने आता आपण इथून बाही कट करून घेऊयात। तर कपडा जो आहे तो आपला डबल फोल्ड आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला 4 पदरी फोल्ड करायचा आहे। तर या ठिकाणी आपल्याला लांब बाही कट करायची आहे। बाहीवरती पाहिलं आहे खूप सुंदर डिझाईन आहे, त्यामुळे बाही जी आहे ती लांब करायची आहे। आपण मापाच्या ब्लाऊजहून बाहीची उंची घेऊयात। तर बाहीची उंची जिथून आपण बाही जॉईंट केलेली आहे तिथून मोजायची बॉटम पर्यंत। जेवढी बाहीची उंची आलेली आहे त्यामध्ये मार्जिन घ्यायचं असतं। तर या ठिकाणी बाहीची उंची आलेली आहे 11.25 इंच, इथे पाहू शकता। तर या ठिकाणी मी 11.25 इंचावरती एक टिक करून घेत आहे आणि त्यामध्ये शिलाई मार्जिन जे आहे ते 1.25 इंच घ्यायचं किंवा अर्धा इंच घ्यायचं। तर या ठिकाणी मी अर्धा इंच घेतलेला आहे शिलाई मार्जिन, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। आणि इथून बाही आपण मार्किंग करून घेऊयात आणि इथून अगोदर आपण कट करून घेऊ, नंतर बाहीची रुंदी घेऊयात। तर बाहीची रुंदी ही आपल्याला आपल्या मुंड्यानुसार घ्यायची असते। आपला मुंडा आहे 5.5 इंच, तर या ठिकाणी अगोदर 5.5 इंचावरती टिक करायचं आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिन हे आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे। आपल्या साध्या बाहीसाठी म्हणजे आपण जे कटोरी ब्लाऊज वगैरे कट करतो त्यासाठी आपण शिलाई मार्जिन हे 3 घेतो, तर यासाठी 2.5 इंच घ्यायचं शिलाई मार्जिन। बोटनेक ब्लाऊजसाठी शिलाई मार्जिन बाहीसाठी 2.5 इंच घ्यायचं। त्यानंतर या ठिकाणी कॅफाईट घ्यायची आहे, या खुल्या साईडनी घ्यायची कॅफाईट आणि वरच्या साईडनी कॅफाईट आपण 2.25 इंच घेऊयात। ज्या ठिकाणी आपण कॅफाईट घेतलेली आहे त्याच्या आडव्या साईडने 1 इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करायचं आणि जॉईंट भागावरती 1 इंचावरती आणि इथून पाठीमागच्या मुंड्यासाठी गोलाकार देऊन घ्यायचा आणि लगेच इथून समोरच्या मुंड्यासाठी गोलाकार देऊन घ्यायचा। याच्यामध्ये दोन्ही साईडमध्ये अंतर जे आलं पाहिजे ते 1.25 इंच अंतर आलं पाहिजे। जसा माशाचा आकार असतो त्यानुसार आपल्याला या समोरच्या मुंड्यासाठी गोलाकार देऊन घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपण बॉटम घेऊयात। तर या ठिकाणी बॉटम जो आहे तो 5 इंच आहे, 5 इंच प्लस त्यामध्ये मार्जिन घ्यायचं 1.5 इंच आणि इथून मार्किंग करून घ्यायचं अशा पद्धतीने। तर या ठिकाणी आपल्या बाहीची मार्किंग तयार आहे। तर ही बाही आता आपण कट करून घेऊयात। कट करत असताना अगोदर पाठीमागच्या मुंड्याचा भाग कट करायचा, हे 4ही भाग कट करायचे पाठीमागच्या मुंड्याचे। त्यानंतर समोरच्या मुंड्याचा भाग कट करण्यासाठी समोरील जे भाग आहेत ते बाजूला करायचे आणि अशा पद्धतीने समोरच्या मुंड्याचा भाग कट करून घ्यायचा। तर परत बाही फोल्ड करायची आणि बाहीच्या सेंटरवरती एक छोटासा कट द्यायचा आणि समोरच्या भागासाठी एक छोटासा कट द्यायचा। त्यामुळे आपल्याला शिवत असताना समोरचा भाग आणि सेंटर ओळखू येतं, त्यामध्ये कन्फ्युजन होत नाही। तर अशा पद्धतीने आपली बाही कटिंग तयार आहे। तर हे जे सर्व भाग आपण कट केलेले आहेत ते आता आपण या ब्लाऊज पीसवरती कट करून घेऊयात। तर हे पहा, या ठिकाणी ब्लाऊज पीसचं जे पॅटर्न आहे ते कशा पद्धतीने आहे। या ठिकाणी समोर जी डिझाईन दिसत आहे ती बाहीसाठी वापरायची आहे आणि ही जी डिझाईन आहे ती आपल्याला गळ्यासाठी वापरायची आहे, म्हणजे समोरच्या भागासाठी। ही बाहीसाठी वापरायची दोन्ही बाह्यांसाठी आणि समोरच्या साईडनी आणि पाठीमागच्या साईडनी प्लेनच आहे। तर इथून अगोदर आपण हे उकलून घेऊयात। या ठिकाणी शिलाई आहे आतमध्ये। त्यानंतर आपण या ठिकाणी समोरील भाग कट करून घेऊयात। अशा पद्धतीने बरोबर फोल्ड करायचं, दोन्ही साईडनी डिझाईन जी आहे ती बरोबर आली पाहिजे। हाताने थोडंसं दाबून पाहायचं म्हणजे आपल्याला खालच्या साईडनी डिझाईन कुठं आहे ते समजतं। आणि या ठिकाणी समोरचा जो भाग आहे तो कट करून घेऊयात। तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी समोरचा भाग ठेवून कट करून घेऊयात। त्यानंतर या ठिकाणी आपण प्रिन्स कटची कटोरी कट करून घेऊयात। खालच्या साईडने कपडा थोडासा कमी आहे तो पुरतो की नाही ते पाहायचं आणि कट करून घ्यायचं। तर या ठिकाणी एकदम कटाकटी कपडा पुरत आहे। तर मी या ठिकाणी प्रिन्स कटची जी कटोरी आहे ती कट करून घेतलेली आहे। आता आपण पाठीमागचा भाग कट करून घेऊयात। या ठिकाणी आपल्याला पाठीमागचा भाग कट करायचा आहे। तर या ठिकाणी पाठीमागचा भाग ठेवूयात, बसतो की नाही ते पाहूयात। तर या ठिकाणी पाठीमागचा जो भाग आहे तो या ठिकाणी बसत नाही। तर हा जो कपडा आहे तो आपण इकिरी करूयात आणि याच्यावरती कट करून घेऊयात। या ठिकाणी कोण्यापाशी थोडंसं कमी पडत आहे, काही अडचण येणार नाही, व्यवस्थित बसलेला आहे। तर आता आपण अशा पद्धतीने कट करून घेऊयात।
थोडंफार कमी जास्त झाल्यानंतर ॲडजस्ट करायचं असतं। मार्जिनच्या साईडनी जर कमी पडत असेल तर त्या ठिकाणी जॉईंट द्यायचा आणि ते जॉईंट दिलेला जो असतो तो बाहेरच्या साईडने जातो, त्यामुळे ब्लाऊजमध्ये काही फरक पडणार नाही। तर त्यानंतर आता आपण या ठिकाणी बाह्या कट करून घेऊयात। तर बाही कट करत असताना दोन्ही साईडनी जी डिझाईन आहे बाहीसाठी ती बरोबर आली पाहिजे। दोन्ही साईडनी हाताने खालच्या साईडनी पाहायचं बरोबर आली आहे की नाही ते। आणि या ठिकाणी अस्तरची जी बाही आपण कट केलेली आहे ती ठेवून कट करून घेऊयात आणि जे सेंटर आहे ते बरोबर सेंटरवरती आलं पाहिजे, म्हणजे डिझाईन आहे ती बरोबर सेंटरवरती आली पाहिजे अशा पद्धतीने। तर या ठिकाणी आपण बाही ठेवलेली आहे, तर इथून आपण बाही कट करून घेऊयात। तर अशा पद्धतीने आपण हे जे ब्लाऊज आहे ते मापाच्या ब्लाऊजून मापे घेऊन कट केलेलं आहे। तर हे ब्लाऊज शिवायचं कसं ते पाहूयात। चला तर मग हे आपण ब्लाऊज आता शिवून घेऊयात। हा आहे समोरचा भाग, आपण समोरचा भाग अगोदर तयार करून घेऊयात। ब्लाऊज पीसचा भाग खालच्या साईडने ठेवायचा अशा पद्धतीने आणि याच्यावरती अस्तरचा भाग ठेवून घ्यायचा। आता आपण गळ्याला शिलाई देऊन घेऊयात। अशा पद्धतीने आपला हा गळा आहे इथून दिसत आहे, त्यानुसार आपण आता शिलाई देऊन घेऊयात। इथून शिलाई देऊन घेऊयात गळ्यासाठी। एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आणि इथून गळ्याला आपण थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन घेऊयात। इथून पलटी करून घेऊयात आणि इथून आपण आता गळ्याला शिलाई देऊन घेऊयात। त्यानंतर हा जो भाग आहे तो अस्तरच्या साईडने करायचा आणि पूर्ण भागाला शिलाई देऊन घेऊन एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा। पद्धतीने आपला हा समोरचा भाग तयार आहे। तर आता आपण प्रिन्स कटच्या कटोरीला शिलाई देऊन घेऊयात। हा जो सरळ भाग आहे तो बाहेरच्या साईडने घ्यायचा आणि हा गोल राऊंड असतो तो आतल्या साईडने ठेवायचा अशा पद्धतीने आणि याच्यावरती ब्लाऊज पीसचे भाग ठेवून घ्यायचे। ही वरच्या साईडने सरळच बाजू आहे, अस्तरच्या साईडने करायचं आणि शिलाई देऊन घ्यायची। एक्स्ट्रा कपडा आपण कट करून घेऊयात। तर याच पद्धतीने आपण दुसऱ्याही भागाला शिलाई देऊन घेऊया। या ठिकाणी आपले हे दोन्ही भाग तयार आहेत। तर आता आपण हे दोन्ही भाग जॉईंट करून घेऊयात। सरळ भाग बाहेरच्या साईडने घ्यायचा अशा पद्धतीने ठेवायचं आणि प्रिन्स कटची कटोरी आणि समोरचा भाग जोडून घ्यायचा। जोडत असताना खालच्या साईडनी जोडून घ्यायचं, म्हणजे खालच्या साईड कडून वरच्या साईड पर्यंत शिलाई देऊन घ्यायची। अशा पद्धतीने बरोबर ठेवायचे हे दोन्ही भाग आणि शिलाई देत असताना अजिबात कोणताही भाग ओढायचा नाही। डबल इथूनच शिलाई देऊन घ्यायची, जिथून अगोदर शिलाई देऊन घेतलेली आहे तिथूनच शिलाई देऊन घ्यायची। तर याच पद्धतीने आपण दुसराही भाग जोडून घेऊयात। इथून अशा पद्धतीने ठेवायचं आणि इथून शिलाई देऊन घ्यायची। तर अशा पद्धतीने मी दोन्ही प्रिन्स कटच्या कटोऱ्या जोडून घेतलेल्या आहेत आणि या ठिकाणी पाहू शकता पफ कशा पद्धतीने येत आहे
एकदम व्यवस्थित येत आहे आणि हे ब्लाऊज जे आहे ते अंगावरती एकदम व्यवस्थित बसतं। या ठिकाणी पाहू शकता हा भाग जो आहे तो वर खाली झालेला आहे। तर इथून अशा पद्धतीने कट करून घ्यायचं, म्हणजे एका सरळ रेषेमध्ये करून घ्यायचं। तर अशा पद्धतीने एका सरळ रेषेमध्ये येतं। तर आता आपण या ठिकाणी खालच्या साईडने पट्टी लावून घेऊया। तर या ठिकाणी लावण्यासाठी मी ही 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे। ही पट्टी या ठिकाणी ठेवायची आणि इथून 1/2 इंचावरती शिलाई देऊन घ्यायची। त्यानंतर या पट्टीला आपण दाब शिलाई देऊन घेऊयात। दाब शिलाई देत असताना हा शिलाईचा जो भाग आहे तो दाब शिलाई खाली गेला पाहिजे। त्यानंतर ही पट्टी जी आहे ती खालच्या साईडने फोल्ड करायची, परत एकदा फोल्ड करून घ्यायची आणि इथून शिलाई देऊन घ्यायची या वरच्या साईडने। तर अशा पद्धतीने आपला हा समोरचा भाग तयार होतो। तर आता आपण बाहीला शिलाई देऊन घेऊयात। शेवटी आपण पाठीमागचा भाग तयार करून घेऊयात। या आहेत आपल्या दोन्ही बाह्या। अस्तरचे जे भाग आहेत ते खालच्या साईडने ठेवायचे। या ठिकाणी आपण समोरच्या भागासाठी कट दिलेला आहे आणि सेंटरवरती एक कट दिलेला आहे। समोरचे जे भाग आहेत ते समोरासमोर ठेवायचे अशा पद्धतीने। त्यामुळे आपली बाही जी आहे ती एकाच हाताची तयार होत नाही, दोन्ही हाताच्या तयार होतात। जर आपण असं जर ठेवलं तर बाही जी आहे ती एकाच हाताची तयार होते। त्यामुळे कोणतेही भाग येऊ द्या, समोरचे किंवा पाठीमागचे ते समोरासमोरच आले पाहिजेत। ब्लाउज पीसची जी बाही आहे ती खालच्या साईडने सरळ बाजूने आहे आणि वरच्या साईडने उलट्या बाजूने आहे। तर आता आपण बाहीला शिलाई देऊन घेऊयात। डिझाइन जी आहे ती बरोबर सेंटर वरती आली पाहिजे। तर इथून आता आपण दाब शिलाई देऊन घेऊयात। इथून बाही फोल्ड करायची आणि वरच्या साईडने इथून शिलाई देऊन घ्यायची। तर बाही अस्तरच्या साईडने करायची आणि या वरच्या साईडने शिलाई देऊन घेऊन एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा। आता आपण एक्स्ट्रा कपडा कट करून घेऊयात आणि याच पद्धतीने दुसऱ्याही बाहीला शिलाई देऊन अशा पद्धतीने आपल्या दोन्ही बाह्या तयार आहेत। तर आता आपण पाठीमागचा भाग तयार करून घेऊयात। आता आपण गळ्याला शिलाई देऊन घेऊयात। गळ्याला शिलाई आपल्याला 1/2 इंचावरती देऊन घ्यायची आहे। आणि आतमधला एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा। इथून भाग आपण आता पलटी करून घेऊया आणि हे जे कोणे आहेत ते कोणे व्यवस्थित काढून घ्यायचे। तर आता आपण इथून वरच्या साईडने शिलाई देऊन घेऊयात। त्यानंतर हा भाग अस्तरच्या साईडने करून आपण पूर्ण भागाला शिलाई देऊन घेऊन एक्स्ट्रा कपडा कट करून घेऊया। त्यानंतर आपण इथून डाचाला शिलाई देऊन घेऊया। डाचाची उंची घ्यायची आहे आपल्याला 4 इंच। खूप सुंदर ब्लाउज शिवून तयार होतो। तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता, आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। त्यानंतर इथून वर खाली झालेला भाग आपण कट करून घेऊया। आता आपण इथून खालच्या साईडने कमरेला पट्टी लावून घेऊयात।
तर ही पट्टी या ठिकाणी ठेवायची आणि इथून 5 इंचावरती शिलाई देऊन घ्यायची। या पट्टीला आपण दाब शिलाई देऊन घेऊया। त्यानंतर ही पट्टी खालच्या साइडनी फोल्ड करायची। अशा पद्धतीने जिथून जॉइंट केलेले आहे तिथून फोल्ड करायची। परत एकदा फोल्ड करून घेऊन इथून शिलाई देऊन घेऊयात। तर आता आपल्याला पाठीमागच्या साइडनी हुकाची पट्टी व हुकाच्या घराची पट्टी तयार करायची आहे। त्यासाठी हा जो भाग आहे तो बरोबर सेंटरहून फोल्ड करून घ्यायचा आणि इथून कट करून घ्यायचं सेंटरहून। अशा पद्धतीने पाठीमागचे दोन्ही भाग वेगळे करायचे। आता या ठिकाणी आपल्याला पट्टी लावायची आहे। या ठिकाणी मी 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत। एक छोटी पट्टी घेतलेली आहे 2.25 इंचाची आणि दुसरी पट्टी घेतलेली आहे 3 इंचाची। जी छोटी पट्टी आहे त्याला आपल्याला हुक लावायचे असतात आणि या मोठ्या पट्टीला हुकाची घर तयार करायची असतात। तर या दोन्ही पट्ट्यांना आपण एका साइडनी फोल्ड करून घेऊन शिलाई देऊन घेऊयात। कोणती पट्टी कोणत्या साइडला लावायची या ठिकाणी काळजीपूर्वक पहा। आपण ज्या साइडनी बसतो म्हणजे मशीनच्या साइडनी त्या साइडला आपला जो डावा हात येतो त्या साइडला आपल्याला मोठी पट्टी लावायची आहे। मोठी पट्टी जी आहे ती खालच्या साइडनी लावायची असते आणि उजव्या हाताच्या साइडला ही छोटी पट्टी लावायची वरच्या साइडनी। अशा पद्धतीने आपल्याला पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत। तर पट्टी लावत असताना अगोदर खालच्या साइडनी फोल्ड करायचं आणि बरोबर या ठिकाणी ठेवायचं आणि इथून शिलाई देऊन घ्यायची। वरच्या साइडनी अर्धा इंच कपडा ठेवायचा आणि कट करून घ्यायचं आणि बरोबर गळ्याबरोबर फोल्ड करायचं आणि शिलाई देऊन घ्यायची। या पट्टीला आपण दाब शिलाई देऊन घेऊयात। त्यानंतर ही पट्टी खालच्या साइडनी फोल्ड करून घ्यायची अशा पद्धतीने आणि इथून वरच्या साइडनी कडेनी शिलाई देऊन घ्यायची। नंतर या साइडने आपण हात शिलाई करून घेऊयात किंवा शिलाई दिलं तरी चालतं। मी नंतर हात शिलाई करून घेणार आहे। तर आपण ही पट्टी जोडून घेऊयात। ही जी पट्टी आहे या पट्टीची खालच्या साइडने शिलाई गेलेली आहे आणि इथून ही पट्टी फोल्ड करायची। या शिलाईच्या भागाच्या साइडने फोल्ड करायची अर्धा इंच आणि बरोबर गळ्याबरोबर ठेवायची या ठिकाणी आणि इथून शिलाई देऊन घ्यायची आणि खालच्या साइडनी अर्धा इंच शिल्लक ठेवायची आणि शिवत अशा पद्धतीने फोल्ड करून घेऊन शिलाई देऊन घ्यायची आहे। या ही पट्टीला दाब शिलाई देऊन घ्यायची। तर आता आपण वरच्या साइडनी फोल्ड करून घेऊयात। एकदा अर्ध्यापर्यंत फोल्ड करायचं, परत एकदा फोल्ड करून घ्यायचं आणि इथून सेंटरहून शिलाई देऊन घ्यायची। पण लगेच हुकाची घर तयार करून घेऊयात। तर अशा पद्धतीने हुकाची घर तयार करून घेतलेली आहेत। तर या ठिकाणी आपला हा पाठीमागचा भाग अशा पद्धतीने तयार होतो। तर आता आपण गळ्याला लेस लावून घेऊया। तर ही गोल्डन कलरची लेस लावून घेत आहे। लेसला आपण दुसऱ्या साइडने शिलाई देऊन घेऊया। याच पद्धतीने आपण दुसऱ्या साइडने लेस लावून घेऊया। तर या ठिकाणी आपले हे सर्व भाग शिवून तयार आहेत।
तर हे सर्व भाग जोडायचे आहेत आणि याची फिटिंग करून घ्यायची आहे। या ठिकाणी दोरी लावायची आहे, ते आपण नंतर दोरी लावून घेऊयात। अगोदर हे भाग जोडून घेऊयात। तर या ठिकाणी अशा पद्धतीने समोरचा भाग ठेवायचा आणि त्याच्यावरती पाठीमागचे भाग ठेवायचे। याच्या दोन्ही साइडनी खालच्या सरळ बाजू आहेत आणि वरच्या साइडनी उलट्या। तर इथून आता आपण शोल्डर जोडून घेऊयात। शोल्डर जोडत असताना गळ्याच्या साइडनी बरोबरच आलं पाहिजे। बाहेरच्या साइडनी थोडं फार कमी जास्त होऊ द्या, पण गळ्याच्या साइडनी जे शोल्डर आहे ते जोडत असताना बरोबरच आलं पाहिजे। त्यानंतर आपण दुसरा भाग जोडून घेऊयात, तोही बरोबरच ठेवून जोडून घ्यायचा। अशा पद्धतीने खूप सविस्तर पद्धतीने आपण सांगत आहोत, त्यामुळे तुम्ही ही अशाच पद्धतीने स्टेप बाय स्टेप याची कटिंग आणि शिलाई करा। त्यानंतर पाठीमागचा आणि समोरचा जो भाग आहे तो दोन्ही जोडून पाहिजे। कोणता भाग लहान मोठा झालेला आहे तो पाहायचा आणि जो मोठा झालेला भाग आहे तो थोडा कट करून घ्यायचा असतो। त्यामुळे काय होतं, आपली जी फिटिंग आहे ते एकदम बरोबर येते। तर अशा पद्धतीने मी इथून किंचित कट करून घेत आहे। कोणताही भाग मोठा होऊ द्या, तो आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा असतो। एकाच साईडचा पाहायचा नाही तर दुसऱ्याही साईडचा पाहायचा। त्यानंतर आपण या ठिकाणी बाही जोडून घेऊयात। तर या ठिकाणी आपण बाहीसाठी सेंटरवरती कट दिलेला आहे, तो शोल्डरवरती ठेवायचा आणि अशा पद्धतीने बाही घ्यायची। तर या ठिकाणी पाहू शकता आपली बाही कमी किंवा जास्त काही पडलेली नाही। तर इथून आता आपण बाहीला शिलाई देऊन घेऊयात। बाहीला शिलाई देत असताना अजिबात कोणताही भाग ओढायचा नाही, सरळ हाताने शिलाई देऊन घ्यायची। या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने जर आपण बाहीला किंवा समोरच्या जर भागाला ओढून जर आपण शिलाई दिली तर त्या ठिकाणी चुन्या पडतात, त्यामुळे अजिबात कोणताही भाग ओढायचा नाही। तर परत आता आपण बाहीला शिलाई देऊन घ्या। जिथून अगोदर शिलाई देऊन घेतलेली आहे तिथूनच परत शिलाई देऊन घ्यायची। तर अशाच पद्धतीने नवीन नवीन ब्लाऊजचे कटिंग आणि शिलाईचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। आणि सबस्क्राईब केल्यावर तर त्याच्या बाजूची बेल आयकॉन आहे ती क्लिक करायचं, त्यामुळे तुम्हाला माझे सर्व नवीन व्हिडिओ मिळतात। तर या ठिकाणी पाहू शकता आपण ही बाही जोडलेली आहे, खूप सुंदर अशी बाही दिसत आहे। तर या ठिकाणी मी दोन्ही साईडच्या बाह्या जोडलेल्या आहेत। तर आता आपण फिटिंग करून घेऊयात। तर अशा पद्धतीने दोन्ही भाग एकमेकावरती ठेवायचे आणि या ठिकाणी आता आपल्याला फिटिंगचे पॉईंट द्यायचे आहेत। तर या अगोदर ही कटोरी ब्लाऊजच्या फिटिंगचा अगदी सविस्तर व्हिडिओ मी बनवून शेअर केलेला आहे तुमच्यासोबत, तो व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। तर या ठिकाणी अगोदर आपण कमरेचं माप घेऊया। तर या ठिकाणी मी मापाच्या ब्लाऊजून फिटिंग करणार आहे। मापाचं ब्लाऊज घ्यायचं आणि ही जी पट्टी आहे ती हुकाच्या घराची आहे, मापाच्या ब्लाऊजची तीच घ्यायची आणि ज्या ठिकाणी कमरेच्या भागाची शिलाई आलेली आहे त्या ठिकाणी एक पॉईंट देऊन घ्यायचा आणि इथून शिलाई द्यायची। शिलाई देत देत आपण पॉईंट घेऊयात, म्हणजे आपल्याला शिलाई देण्यासाठी सोपं जातं आणि पॉईंट घेण्यासाठी सोपं जातं। त्यानंतर अशा पद्धतीने एका सरळ रेषेमध्ये शिलाई द्यायची आणि या ठिकाणी मुंढ्याचं माप घ्यायचं। मापाच्या ब्लाऊजून आपण मुंढ्याचं माप घेऊयात। मापाच्या ब्लाऊजचं शोल्डर आणि मुंढा बरोबर ठेवायचा दोन्ही एकमेकावरती आणि अशा पद्धतीने या ठिकाणी मुंढ्यासाठी पॉईंट देऊन घ्यायचा आहे। मुंड्याची जिथे शिलाई आलेली आहे त्या ठिकाणी पॉईंट द्यायचा आणि शिलाई देऊन घ्यायची। त्यानंतर या ठिकाणी दंड घेरापाशी एक पॉईंट द्यायचा आणि खालच्या साईडने बॉटम पाशी एक पॉईंट देऊन घ्यायचा। बाहीचं जिथं सेंटर आलेलं आहे, लांब बाही असेल तर बाहीच्या सेंटरवरती अशा पद्धतीने बाही फोल्ड करायची सेंटर पासून आणि त्या ठिकाणी एक पॉईंट देऊन घ्यायचा, म्हणजे आपल्या लांब बाहीची फिटिंग अगदी व्यवस्थित येते अशा पद्धतीने। आणि बॉटम पाशी एक आपल्याला पॉईंट देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने लांब बाहीसाठी मी 4 पॉईंट देते आणि एकदम परफेक्ट ब्लाऊज येतं। तुम्ही याच पद्धतीने लांब बाहीच्या ब्लाऊजची फिटिंग करा। या ठिकाणी पाहू शकता आपली फिटिंगची शिलाई कशी एकदम सरळ आलेली आहे, तशीच तुमचीही आली पाहिजे। तर या ठिकाणी मी दुसऱ्याही साईडने याच पद्धतीने फिटिंग करून घेणार आहे आणि नंतर बाकीच्या शिलाया देऊन घेणार आहे। फिटिंगची शिलाई दिल्यानंतर बाहेरच्या साईडने बाकीच्या शिलाया देऊन घ्यायच्या असतात, त्या मी देऊन घेतलेल्या आहेत। तर या ठिकाणी आता आपल्याला दोरी लावायची आहे। दोरीला आपण लटकन लावून घेऊयात। तर अशा पद्धतीने मी कपडा घेतलेला आहे आणि या ठिकाणी मी लटकन तयार करून घेत आहे। लटकन आपण तयार करून घेऊन हा बंद पाठीमागच्या साईडला लावून घेऊयात। लटकनला शिलाई दिल्यानंतर हे जे लटकन आहे ते आपल्याला पलटी करून घ्यायचं असतं आणि याच पद्धतीने मी दुसरं लटकन तयार करून घेणार आहे। तर या ठिकाणी आपले दोन्ही लटकन तयार आहेत। तर हे जे बंद तयार केलेले आहेत ते आता आपण पाठीमागच्या साईडला लावून घेऊयात। या ठिकाणी जिथं टोक असतं त्या ठिकाणी लावायचे असतात, एकदम बरोबर लावायचे
आणि या ठिकाणी टीप जी आहे ती लॉक करून घ्यायची, त्यामुळे बंद जे आहेत ते लवकर निघत नाहीत। तर अशा पद्धतीने आपलं हे जे ब्लाऊज आहे ते रेडी झालेलं आहे। या ठिकाणी बंदही लावून घेतलेले आहेत। तर ही जी आपली पद्धत आहे ती एकदम सोपी पद्धत आहे कटिंग आणि शिलाईची। तुम्ही याच पद्धतीने स्टेप बाय स्टेप ब्लाऊजची कटिंग करा, शिलाई करा, तुमचंही ब्लाऊज जे आहे ते एकदम परफेक्ट येतं। तर या ठिकाणी हा समोरील भाग आहे, या ठिकाणी समोरचाही भाग पाहू शकता कशा पद्धतीने आलेला आहे, एकदम व्यवस्थित आलेला आहे। आणि वरच्या साईडने गळाही खूप सुंदर दिसत आहे आणि बाहीवरची डिझाईन ही खूप छान दिसत आहे। आणि या ठिकाणी समोरच्या साईडने पफ पाहू शकता, प्रिन्स कटच्या कटोरीला पफ किती आलेला आहे, खूप सुंदर असा पफ आलेला आहे। आणि हे जे ब्लाऊज आहे ते अंगावरती एकदम व्यवस्थित बसतं। तुम्ही या पद्धतीने एक वेळेस ट्राय करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवरती येतं आणि तो तुम्हाला व्हिडिओ मिळून जातो। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।